गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक चिवताई असते, उडण्यात एकदम एक्सपर्ट, छान मुक्त विहार करण्यात. आणि तिला अशी सवय लागते की काहीतरी असं चांगलं दिसलं की सुंदर खडा गोळा करायचा, आणि काही वाईट अनुभव आला की असा खरभरीत खोडा गोळा करायचा. आपल्या असं पोटलीमध्ये ती खडे गोळा करत करत उडते. मग हळूहळू ती पोटली तिची जड व्हायला लागते, मग ती जमिनीवरच चालायला लागते. इतकं ते पोटलीचा भार तिला होतो की तिला नीट चालता येत नाही. तर तिचा मित्र एकदा तिला भेटतो, बेस्ट फ्रेंड कावळा. तो म्हणतो, चिवताई तू हे काय केलंयस? ते म्हणते, काय झालं? म्हणे, तू अगं उडण्यात एवढी एक्सपर्ट होती, तू ही काय अशी रखडत रखडत जमिनीवर चालतेस? ती म्हणे, ह्या माझ्या पोटल्या थोड्या जड झाल्या. म्हणे, काय आहे पोटलीत? सांगते त्याला की मला चांगला अनुभव आला की मी चांगला खडा घेते, वाईट अनुभव आला की लेसन म्हणून एक खरबरीत खडा घेते. तो म्हणे, हे सगळं ठीक आहे, पण हे सगळं पास्ट आहे. तुला पुढे जर का जायचं आहे आणि तू त्या पास्टच्या बॅगेजच्या भुजाखाली आजचं तुझं जे स्किल आहे, जे तुला येतं, ते सोडून तू रखडत रखडत चालतेस. म्हणजे तू उडू पण शकत नाही त्या पास्टच्या बॅगेजमुळे. आपण पण आपल्या लाईफमध्ये असं करतोय का? खूप पास्ट किंवा खूप फ्युचर लेसन्स, पुढच्या दृष्टीने लेसन किंवा आधीचे आलेले अनुभव म्हणून आपण आपलं असं भार वाढवून ठेवलाय का? विचार करा. आपलं असं होतं. आपण खूप मेमरीजमध्ये किंवा खूप लेसन्समध्ये किंवा खूप पुढच्या काळजांमध्ये आजचा दिवस कठीण करतोय का आपला? स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.